हरित क्रांतीचे प्रणेते तथा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। बहुजन जननायक बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशिव तसेच जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक जयंती महोत्सव समिती धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला। यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय धाराशिव तसेच आनंदनगर पोलीस स्टेशन परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। या रक्तदान शिबिरात नागरिक, युवक तसेच विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। तुळजाभवानी ब्लड सेंटरच्या सहकार्याने रक्तसंकलन करण्यात आले। यावेळी रक्तदान हे सर्वोत्तम दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात असे सांगत नागरिकांना नियमित रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले। समाजहिताच्या दृष्टीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन बहुजन जननायक बहुउद्देशीय सामाजिक संस्था धाराशिवचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब राठोड यांनी केले होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी राठोड, मोहन राठोड, विशाल जाधव, अरुण राठोड, युवराज राठोड, नितीन राठोड, वसंत राठोड, बाबू राठोड, रोहिदास आडे, महादेव पवार, शंकर राठोड, गणपत राठोड आदींनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित रक्तदाते, नागरिक व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले। वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर विद्यार्थ्यांना वह्या पुस्तक वाटपाचा कार्यक्रम राबवला आणि हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त झाडं वाटपाचा कार्यक्रम आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार हे सगळे कार्यक्रम आज या जयंतीनिमित्त घेण्यात आलेला आहे आणि दरवर्षी असाच उपक्रम सामाजिक उपक्रम घेण्यात येणार आहे आणि नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त समाजाला प्रेरणा जे आपल्यापासून आपण जी काय प्रेरणा देणार ती समाज आपल्यापासून चांगली प्रेरणा घ्यावी अशी मी समाजाला सुद्धा आमच्या आव्हान करतो। आमच्या जयंतीस समाज बांधव हे एकवटावे आणि एक ठिकाणी यावे ही मी त्या समाजाला आमच्या आव्हान करतो। म्हणजे दरवर्षीप्रमाणे आपण वसंतराव नाईक साहेबांची जयंती साजरा करतो। आज 26 वर्षे झाले। 26 वर्षाप्रमाणे आपण सतत साजरा या छत्रपती शिवाजी महाराज चौकात साजरा करत आलेलो आहोत आणि अजून करत येतोय आणि करत राहणार आहोत। तर समाजाला माझं एक हे आहे की समाज यावा आणि त्यांचा आशीर्वाद या चौकामध्ये घ्यावं आणि आमच्या सर्व समाजाला वसंतराव नाईक साहेबांच्या जयंतीनिमित्त मी शुभेच्छा देतो। आज धाराशिव शहरामध्ये महाराष्ट्राचे सलग 11 वर्ष मुख्यमंत्री असणारे हरित क्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची 113वी जयंती जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक जयंती समितीच्या वतीनं या ठिकाणी साजरी होत आहे। त्यासोबतच बहुजन नायक सामाजिक संघटना ज्या आहेत यांच्या संयुक्त विद्यमानं आज विविध उपक्रम राबवून सामाजिक उपक्रम आम्ही राबवत आहोत आणि या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून ह्या जयंतीच्या माध्यमातून एक चांगला संदेश समाजापर्यंत जावा हा आमचा उद्देश आहे। यामध्ये आम्ही रक्तदानाचा उपक्रम घेतलेला आहे। त्यासोबतच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप, त्यासोबतच वृक्ष लागवड करण्यासाठी आज कृषी दिनी आहे आणि या कृषी दिनाच्या निमित्तानं शिवार हिरवं झालं पाहिजे ही संकल्पना जी वसंतराव नाईक साहेबांची होती ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आम्ही वृक्ष लागवडी करत आहोत। वृक्ष लागवडीच्यामध्ये वृक्ष वाटप आणि त्यासोबत स्वतः जयंती समितीचे जे पदाधिकारी आहेत ते सर्व पदाधिकारी मिळून आज वृक्ष लागवड करणार आहेत। त्यासोबत एक समाजाला दिशा देणारा नेता या समाजामध्ये होऊन गेला आणि याचा आदर्श सर्वांसमोर राहावा या उद्देशानं मागच्या 26 वर्षापासून जिल्हा मध्यवर्ती वसंतराव नाईक जयंती समिती सतत कार्यरत आहे आणि तो वसा आणि वारसा या विचारांचा आम्ही सदैव पुढे घेऊन जात आहोत संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला। त्यासोबतच केवळ बंजारा समाजाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आज वसंतराव नाईक साहेबांच्या 113व्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे चला।